महत्वाची बातमी, बीड आणि परळीमध्ये रोज नवनवीन घडामोडी घडतायत। बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आलाय। आज वाल्मिकला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्या कराडचा ताबा एसआयटीकडे देण्यात आलाय। दुसरीकडे परळीमध्ये आज वाल्मिक कराड समर्थकांची बैठक होणार आहे। या बैठकीला धनंजय मुंडे हजर राहण्याची शक्यता आहे। समर्थकांना शांतता ठेवण्याचं आवाहन धनंजय मुंडेंकडून केलं जाऊ शकतं। धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेण्याचीही शक्यता आहे। कराड समर्थकांकडून आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय कराडला कोर्टात आज पुन्हा हजर केलं जाणार आहे। मंत्री धनंजय मुंडे आज परळीमध्ये मुक्कामी आहेत। धनंजय मुंडे आज परळीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। परळीतल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धनंजय मुंडे आज परळीमध्ये कराड समर्थकांनी घेतलेल्या बैठकीसाठी हजर राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। समर्थकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं जाण्याचीही शक्यता आहे। परळीतील परिस्थितीचा धनंजय मुंडे आढावा घेतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अनेक महत्त्वाच्या घडामोडी आज परळीमध्ये घडताना पाहायला मिळणार आहेत, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर काल परळीत वातावरण अत्यंत चिघळलं होतं की जेव्हा कराड याला जे आहे तर मोक्का लावण्यात आला त्यानंतर सगळ्या घडामोडी घडल्या। वाल्मिक कराड यांच्या पत्नी असतील, आई असतील, त्या मी उभा असलेल्या याच ठिकाणी काल पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। रात्रीपर्यंत आंदोलन सुरू होतं। काही ठिकाणी टायर जाळण्यात आले, बसवर दगडफेक करण्यात आली। त्यामुळे परळीचं वातावरण अत्यंत चिघळताना आपल्याला पाहायला मिळालं। आज देखील एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि पुढची आंदोलनाची दिशा काय असणार आहे हे कराड समर्थक या बैठकीत निर्णय घेणार आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या परिस्थितीनंतर काल रात्री जी आहे तर धनंजय मुंडे यांची अजित पवारांशी चर्चा झाल्याची माहिती मिळते। या चर्चेत परळीतील सगळी परिस्थिती धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना सांगितलेली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे हे रात्रीच परळीत दाखल झाल्याची माहिती मिळते। आता ते 11 वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांची परळीमध्ये पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता आहे। एकीकडे वाल्मिक कराड यांच्या समर्थकांची बैठक होते, त्यामुळे या बैठकीत देखील धनंजय मुंडे उपस्थित राहतात का हे देखील प्रश्न आहे। याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। मात्र या सगळ्या परिस्थितीवर धनंजय मुंडे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे किंवा कराड समर्थकांना या सगळ्या वातावरणात शांतता ठेवण्याचं आव्हान देखील धनंजय मुंडे करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आज या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या, धनंजय मुंडेंवर झालेले आरोप असतील, वाल्मिक कराडांशी त्यांचा जोडलेले संबंध असतील, या सगळ्या गोष्टींवर आज ते पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराडला देखील आज केजच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नक्कीच तुमच्याकडनं अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आणि बीडमधल्या मसाजोगमधली सुद्धा आणखी एक महत्त्वाची बातमी येते, त्या संदर्भातले अपडेट सुद्धा तुमच्याकडनं घ्यायचे आहेत। बीडमधील मसाजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती मोक्का लावण्यात आलाय। आज वाल्मिकला पुन्हा कोर्टात हजर करणार असल्याचं समजतंय। हत्येचा मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात आहे। अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींसह कराडलाही मोक्का लावल्यानं कराडच्या अडचणी वाढल्यात। दरम्यान वाल्मिक कराडचा ताबा एसआयटीकडे देण्यात आलेला आहे। या संदर्भात ते अधिक माहिती मोहसिन शेख आपल्याला देतात। मोहसिन, आपण बघतोय ज्या पद्धतीनं आता एसआयटीकडे ताबा देण्यात आलाय आणि मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर येतं का आणि त्यासाठी नेमके काय पुरावे एसआयटी सादर करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी आजची सुद्धा सुनावणी तितकीच महत्त्वाची आहे। प्रज्ञा, नक्कीच आज जे आहे तर वाल्मिक कराडला केज न्यायालयात जे आहे तर हजर केले जाणार आहे। रात्री बऱ्याच उशिरा, कारण त्याला काल न्यायालयीन कोठडी झाली, त्यामुळे त्याला बीडच्या कारागृहात ठेवायचं की संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात न्यायचं याबाबत सगळी चर्चा सुरू होती। मात्र आज त्याला केज न्यायालयात हजर केलं जाणार, त्यामुळे त्याला बीडच्याच कारागृहात ठेवण्यात आलं होतं। आज त्याला पुन्हा केजच्या न्यायालयात जे आहे तर हजर केले जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे सीआयडी कडून एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज देखील केलेला आहे। त्या एसआयटी जे आहे तर त्याला देखील आज ताबा मिळण्याची शक्यता आहे। आणि जर आज सीआयडी प्रमाणे एसआयटीला देखील ताबा जर देण्यात आला तर पुन्हा वाल्मिक कराडला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे एसआयटी कोठडी जी आहे तर ती मिळू शकते आणि त्या पुन्हा चौकशी एसआयटी कडून केली जाऊ शकते। एकंदरीत काल जर बघितलं तर आपण झालेल्या घडामोडीत वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे। हत्या प्रकरणी त्याचे संबंध असल्याचा देखील दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जे न्यायालयात घडामोडी घडणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे एसआयटी कडून आज ह्या सगळ्या गोष्टी बाबी ज्या आहेत तर
स्पष्ट केलं जाणार आहे की वाल्मिक कराडचा हत्येशी संबंध होता का आणि तो थेट संबंध होता की आरोपीशी त्याचा काय संबंध होता किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये अनेकदा बोलण्यात आलं की वाल्मिक कराडचं आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं की वाल्मिक कराडची विष्णू चाटेने जी खंडणीचं मारहाण वगैरे झाली होती त्यावेळेस मारहाणीपूर्वी आणि मारहाणीनंतर त्यानं फोन कॉलवर देखील वाल्मिक कराडशी बोललो होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आज ज्या आहेत तर न्यायालयात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची जी केस न्यायालयात सुनावणी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. नक्कीच. मात्र सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत पोलिसांनी 2 लाखाच्या आसपास कॉल रेकॉर्ड सुद्धा ऐकलेले आहेत आणि त्याबद्दलची माहिती त्यांनी अर्थातच न्यायालयात दिली असेल. काल ज्या वेळेला न्यायालयात त्यांनी या संदर्भातली माहिती दिली, पुरावे म्हणून सादर करताना कोणते ठोस पुरावे त्यांच्यापाशी आहेत, काही माहिती मिळू शकली आहे का? आपण जर बघितलं तर प्रज्ञा या सगळ्याचा तपास सीआयडी कडे आहे आणि सीआयडीचं महत्त्वाचं कार्यालय पुण्यात आहे आणि वाल्मिक कराडला देखील पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार वाल्मिक कराडच्या बाबत जे आहे तर वेगवेगळे कॉल्स जे आहेत तर ते तपासले जातात. वाल्मिक कराडशी संबंधित लोकांनी कोणाशी त्याच्या फोनवर बोलणं झालं असेल किंवा जे आरोपी आहेत त्यांच्याशी या ज्या घडामोडी घडल्या, हाणामारीची घटना जी मत्स्यजोगमध्ये 6 डिसेंबरला घडली होती त्या दिवशी आणि हत्येच्या दिवशी नेमके या लोकांनी कोणाशी संपर्क केला, फरार असताना या आरोपींनी कोणाशी संपर्क साधलाय, ते लोक कोण आहेत, त्यांचा या आरोपींशी काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तपासल्या जातात आणि त्यामुळे या सगळ्या तपासात अनेक कॉल जे आहेत तर पोलिसांनी ट्रेस केले आहे. त्या लोकांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात जे आहे तर सीआयडी कसून चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतात. सो आपण जर बघितलं तर सीआयडी कडून 9 पथकं ज्या 150 कर्मचारी हे जे आहेत तर या सगळ्या प्रकरणात काम करत होते. त्यामुळे या सगळ्या काळात जे आहे तर अनेक फोन कॉल जे आहेत ते तपासण्यात आलेले आहे. वाल्मिक कराडशी फोन कॉलवर देखील संपर्क झाल्याचं जे बोललं जात आहे. 6 डिसेंबर रोजी जो मत्स्यजोगाच्या पवनचक्की प्रकल्पावर जो वाद झाला होता त्यावेळी देखील वाल्मिक कराडशी यातील काही आरोपींनी फोनवर बोलले होते. ही देखील माहिती समोर आहे. खंडणीच्या प्रकरणात देखील विष्णू चाटेने जे पवनचक्कीचे अधिकारी त्यांच्याशी बोलणं करून दिलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या काळात फोन कॉल्स अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि एक माहिती म्हणजेच की वाल्मिक कराडचे देखील 3 फोन जे आहेत तर ते सीआयडीने जप्त केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात फोन कॉल्स हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असणार आहे आणि त्या दृष्टीने अनेक चौकशीचे धागेदोरे देखील सीआयडीला मिळत आहे. त्यामुळे फोन कॉल्स हे जे आहेत तर या सगळ्या तपासात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.